हाय फ्रेंड्स, कसे आहात? एकदम मजेत ना? छान. मला तुमच्याकडून अगदी हेच अपेक्षित होतं. तुमची मजा मस्ती बघितली ना, ऐकली की परत एकदा मलाही लहान व्हावंसं वाटतं. असो, तुम्ही मोठे झाल्यावर कोण होणार आहात? अगदी खरं खरं सांगायचं हां. काही ठरवलेलं असेल तर मस्तच, आणि नसेल ठरवलं तरीही मस्तच. कारण आज ना उद्या तुम्हाला तुमच्या विचारांची स्पष्टता समजेल, जबाबदारी समजेल, आणि मग तुम्ही काय बनणार, काय होणार याचं चित्र स्पष्ट होईल. ती मनी वसे ते स्वप्नी दिसे ही म्हण माहिती असेलच ना तुम्हाला. आपले शास्त्रज्ञ राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांनी स्वप्नाविषयी काय सांगितलं ते तुम्हाला नक्कीच माहिती असेल, आठवत असेल. तुमच्या पुढील शिक्षणविषयक कल्पना, आदर्श जे काही असेल, जो काही असतो तो असतो तुमच्या मनाला लागलेला ध्यास. तो ध्यास तुम्हाला झोपू देत नाही. तो तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी जागे ठेवतो. बरं बालमित्रांनो, तुम्ही कधी एलियन बघितला? काय म्हणतात? चित्रपटात बघितला? ओके. हां, जादू नाव होतं त्या चित्रपटातील एलियनचं. बरोबर. परंतु खरा एलियन कधी बघितला आहे का? तुमच्या स्वप्नात तरी एलियन आला आहे का? येईल. पण त्याचा तुम्ही ध्यास घेतला तर. आता एकदा एका मुलाच्या स्वप्नात एलियन आला आणि त्याने त्या एलियनबरोबर काय काय धमाल केली ते तुम्हाला सांगत आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत. त्यांना मुलं फार प्रिय आहेत. ते शाळेत मुख्याध्यापक होते आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर भरपूर पुस्तक वाचायला द्यायचे. आणि काही हुशार मुलं ती पुस्तकं वाचून सावंत सरांना त्यांचा अभिप्राय पण लिहून देत असत. मग त्या मुलांचं कौतुक त्यांनी कसं केलं माहिती आहे? तर त्या लिहित्या मुलांची पुस्तकं काढून. किती भारी ना? वाचणारी, लिहिणारी मुलं नेहमीच सगळ्यांच्याच कौतुकाला पात्र ठरत असतात, अगदी तुमच्यासारखी. अरे हो, मी सांगते. तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की एलियन आला स्वप्नात या कवितेत काय असेल बरं? तर मंडळी, मी ज्योती कपिले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला प्रथम भेट देत असाल तर माझं चॅनल लाईक, शेअर जरूर करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना प्रथम बघायला मिळेल. आणि व्हिडिओ आवडला तर शेअर पण जरूर करा हां. तर मी सांगत होते डॉक्टर सुरेश सावंत यांच्या एलियन आला स्वप्नात. त्यांनी एवढे पुस्तकं लिहिले आहेत आणि आजही ते सतत लिहित असतात आता त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघा. या पुस्तकाचं नाव पण एलियन आला स्वप्नात असंच आहे. आता कविता संग्रहाचं मुखपृष्ठ बघितलं ना, त्यावरचा एलियन बघूनच तुम्हाला पुस्तकातील कविता, त्यातील चित्र बघण्याची इच्छा होईल. ज्येष्ठ चित्रकार पुंडलिक वझे यांनी मुखपृष्ठ आणि प्रत्येक पाण्यावरील चित्र एकदम मस्तच रेखाटलेले आहेत. तर हो, कवितेचं शीर्षक आहे एलियन आला स्वप्नात. बटबट डोळे, नकट नाक, डोईवरती नुसतं टक्कल. परग्रहावरून उतरलेल्या एलियनला कुठली अक्कल? एलियन म्हणजे बुट्टू बैंगन, पायात नाही चप्पल बूट, आपल्या नाकाचा उपरा जीव, अंगात घालतो पांढरा सूट. हडकुळेनी दुबळे पतले एलियनचे पाय दुखतात, पाखरासारखे पंख पसरून हवेवरती छान तरंगतात. एलियन म्हणजे हलके फूल, फुग्यात बसून करतात मस्ती. आज इथे आणि उद्या तिथे अंतराळात करतात वस्ती. एलियन म्हणजे आकाशदूत, न बोलवता येतात जातात. आपल्या देशाच्या सरकारला गुप्त माहिती नेऊन देतात. एलियन माझ्या स्वप्नात आला, मला म्हणाला चल रे भाऊ.
एलियन माझ्या स्वप्नात आला, मला म्हणाला, चल रे भाऊ, एका जागी कंटाळला आहेस, छानपैकी चंद्रावर फिरून येऊ. एका जागी कंटाळला आहेस, छानपैकी चंद्रावर फिरून येऊ. बघा बघा बघा, आज कोणकोणत्या मित्रमैत्रिणींच्या स्वप्नात एलियन येतो आहे ते. कोण कोण चंद्रावर फिरायला जाऊन येतं ते. तुमचं फिरणं झालं की लेखकाला जरूर कळवा हां, की तुम्हाला ही कविता कशी वाटली. तशा ह्या पुस्तकातल्या कविता एकदमच वेगळ्या आहेत. फारशा तुम्ही वाचलेल्या नसतील अशा विषयांवर लिहिलेल्या आहेत. मला एक सांगा, तुम्हाला डायनासोरची बहीण माहिती आहे का? मला तर नव्हती माहीत बुवा. मग या पुस्तकातील डायनासोरची बहीण नावाची कविता वाचल्यावर मलाही ते गुपित कळालं. नाही नाही, मी नाही सांगणार ते गुपित. तुम्ही हे पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला ते उत्तर कळेल आणि इतर कवितांचा आणि चित्रांचा आस्वाद पण घेता येईल. आता अजून एका कवितेतील काही ओळी सांगते हां. ताड माड जिराफता दाम बे 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 गातो गाणी, आकर्षक कुबडा बनला टांजानी, याचा राष्ट्रीय प्राणी. सर्वात उंच प्राण्याकडून तुम्ही आम्ही शिकायचं काय? डोके आभाळावर भेटले तरी, डोके आभाळाला भेटले तरी जमिनीवरच असावेत पाय. आवडली ना कविता? फ्रेंड्स, कविता वाचल्यावर कळत नकळतपणे आपण काय शिकतो ते म्हणजे ज्ञान मनोरंजनासोबतच जीवन जगण्याचा महत्त्वाचा धडा. जी मुलं नम्र असतात ते आयुष्यात खूप प्रगती करतात आणि घराचं, राष्ट्राचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतात. या पुस्तकातील कवितांची विषय एकदमच हटके आहेत. पशु, पक्षी, अभयारण्य, उभयाचर आणि एलियन. या पुस्तकातल्या कवितानं एकदम वेगळं आहे. तुम्ही फारशा वाचलेल्या असतील अशा विषयावर लिहिलेल्या आहे. त्यातली एक कविता तर अगदी पावशा पक्षीवर आहे आणि दुसरी आहे कासवावर. घू घू घुबड. हां, तुम्हाला भीती वाटत असेल ना, पण ही कविता वाचल्यावर तुमचं घुबड आवडता पक्षी होईल. तर अशा छान वेगवेगळ्या कवितांचं हे पुस्तक तुमच्या आईबाबांना सांगा. हे पुस्तकात काय काय आहे त्यांना हा व्हिडिओ ऐकवा आणि मग ते जरूर तुम्हाला हे पुस्तक भेट म्हणून घेऊन देतील किंवा तुमच्या शाळेच्या ग्रंथालयात सुद्धा विचारा. जर तिकडे पुस्तक असेल तर तिकडे तुम्हाला वाचायला मिळेल. ओके, पण कसे करून पुस्तकं वाचत राहा. मी तुम्हाला वेगवेगळ्या बालसाहित्याच्या पुस्तकांची ओळख करून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलं पुस्तक वाचावं हा प्रश्नच पडणार नाही मुळी. ओके, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. स्वप्न बघा, स्वप्न जगा. थँक्यू.